गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्राची परवानगी। कांदा निर्यातीबाबत केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आरोप। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। ठाणे आणि नाशिक दोन्ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। अमेठी रायबरेलीच्या जागेवर निर्णय होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे एकाच मंचावर येणार। 29 एप्रिलला पुण्यातील सभेत दोघे दिसणार एकत्र। पंतप्रधान मोदींची आज कोल्हापुरात सभा। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी घेणार सभा। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मविया उमेदवार शिवाजी कोळगेंसाठी उदगीरमध्ये घेणार प्रचार सभा। काँग्रेस अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार देऊ इच्छिते। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली। प्रचार गीतातील जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्याची सूचना। हनुमान चालीसा पठण प्रकरणी नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाने आदेश दिलेत। 9 मेला नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत। शिक्षक भरतीबाबत पुढील प्रक्रिया राबवा। शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदांना निर्देश। निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर प्रक्रिया लावेल। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भात अपेक्षेपेक्षा कमी मतदान। मराठवाड्यातही मतदानाचा वेग मंदावला। राज्यात सरासरी 53% मतदान। शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। साताराच्या दहिवडीत दुपारी 1 वाजता प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फडणवीस सांगली दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांसाठी कडेगावमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापुरात भुदरगडमध्ये शाहू महाराज छत्रपतींसाठी घेणार प्रचार सभा। मवियाचे प्रमुख नेते राहणार सभेला उपस्थित। धाराशिव जिल्ह्यात एमआयएम पक्षात दुफळी। पक्षात सक्रिय नसणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज। नाराजीचा लोकसभा निवडणुकीत एमआयएमला फटका बसण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या झळा। जायकवाडी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। कडक उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याची माहिती। मविया उमेदवार अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात। शरद पवारांची उद्या उर्डी कांचनमध्ये घेणार प्रचार सभा। आमदारांसह अनेक पदाधिकारी राहणार उपस्थित। राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 447 उमेदवारांकडून 618 अर्ज दाखल। एकूण छाननीनंतर 369 अर्ज ठरले वैध। शिवसंग्राम संघटनेची आज पुण्यात बैठक। लोकसभा निवडणुकीत महायुती की मवियाला पाठिंबा देणार यावर ज्योती मेटे आपली भूमिका स्पष्ट करणार। नाशिकच्या नांदगावमधील जामधारी गावाचा मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलाय। पायाभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांचा एल्गार। लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा। तेजससह वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचं आरक्षण अखेर खुले। रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा संदेशामुळे प्रवाशांमध्ये झाला होता गोंधळ। महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदोन्नती। आचारसंहितेच्या कचाट्यात आचारसंहितेमुळे प्राध्यापकांनी पदोन्नती रखडली। आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश। पुणे महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा कर जमा। 26 दिवसात 253 कोटी रुपयांचा कर जमा। करात विशेष सवलत दिल्यानं पुणेकरांना मोठा प्रतिसाद। पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत 20,000ची वाढ, तर दैनंदिन प्रवासी संख्या पोहोचली 80,000वर। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा। 50 ते 60 अतिरिक्त झोपड्या तयार केल्याचे दक्षता विभागाच्या चौकशीत सिद्ध। मालेगाव शहरात स्वाईन फ्लूचा शिरकाव। स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना उपचार घेण्याचं आवाहन। बोर्डाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण। 12वीचा मे मध्ये तर 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।